दुसऱ्या दिवशी सहज मी आपल्या हॉटेलला चालले होते. मी आपले खूप नशेत होते आणि मला दिसलं, अरे म्हटलं तुझ्याकडे संभोक्ष समाधिकेवर पुस्तक आहे. आमच्या ते त्याच्याकडे उधारी असायची आमच्या त्या स्टॉलवाल्याकडे. पुस्तक घेतलं मी आणि मग ते त्याला कसे करून ते पैसे दिले. त्याच्यानंतर मग जे त्याला माझी उधारी चालायची म्हणून त्यांनी मला दिलं आपलं. आणि मग मी मृत्यू सिखाता हूँ आणि परत बरीचशी पुस्तकं अशी मी त्यांच्याकडनं घेत खूप वाचन झालं. आणि मग तो जो एक बसला झटका की नाही आता आपण पुण्याला जाऊन घेऊया. आणि खरंच ज्या दिवशी निर्णय घेतला पुण्याला जायचं त्या दिवशी मी नुसतं तिकीट काढायचं असं ठरवलं की मी आता जाणार आहे पुण्याला. तर ती माझ्याबरोबरीची सिंगर होती, माझी जुनी मैत्रीणच होती आणि ती नेमकी आजारी पडली आणि मला 15 दिवसाचं काम मिळालं आणि ते पैसे मला मिळाले म्हणून मी तिकीट काढलं आणि काय आनंदाने म्हटलं मी आता पुण्याला चालले. एकट्याच गेलात तुम्ही? एकट्याच नाही, गेलात? ते माझ्याबरोबर आमचे ते दुसरे एक संन्यासी त्यांनी म्हणजे ओळख घालून दिली. त्यांचं तिथे पेंटिंगचं होतं आणि मग ते त्यांनी सांगितलं हिला पण संन्यास घ्यायचा आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. रजनीशच्या इथे पण भरपूर काही वेगवेगळे अनुभव घेतले, सगळं काय आहे.